1 डिसेंबरला आहे मोक्षदा एकादशी। मोक्षदा एकादशीला मौनी एकादशी असेही म्हटले जाते। तर मोक्षदा एकादशी ही गीता जयंती या दिवशी साजरी केली जाते। या दिवशी गीता जयंती सुद्धा असते, मोक्षदा एकादशी सुद्धा असते। मोक्षदा एकादशी का साजरी केली जाते, हे व्रत केल्याने काय होते, हे व्रत करत असताना काय करू नये, काय करावे, काय खावे, काय खाऊ नये, तसेच या व्रतामध्ये गंगेचं एवढं महत्त्व का आहे आणि गंगा चालिसा पठण का केले जाते, हे सुद्धा थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा। तर मोक्षदा एकादशीलाच मौनी एकादशी म्हणतात। ही एकादशी जसं त्या नावातच आहे, मोक्ष एकादशी आहे। म्हणजे या जन्मात जर तुम्ही काही पाप केली असतील, पाप म्हणण्यापेक्षा आपल्या हातून एखादं वाईट कृत्य घडून जातं, आपल्या बालिशपणामुळे म्हणू शकतो आपण, किंवा आपल्याकडनं चुकून एखादे असे अरे रे असं नाही झालं पाहिजे, मी चुकलो असं आपण म्हणतो, पण ते काय झालं, आपल्या पापामध्ये ऑलरेडी समाविष्ट झालं। त्यापासून ते जे काही पाप असू दे किंवा वाईट कृत्य असू दे, एखाद्याची भावना आपल्याकडनं दुखावल्या गेल्या असू दे, मग त्या सगळ्यापासून आपल्याला मोक्ष मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो। तसेच भविष्यात आपल्याकडनं काही चुका होऊ नये यासाठी सुद्धा हे व्रत केले जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा आपला मृत्यू होईल किंवा आपण हे जग सोडून जाऊ, तेव्हा आपल्याला मोक्ष मिळावा, म्हणजे डायरेक्ट परमार्थाकडे आपण जाऊ, यासाठी सुद्धा ही एकादशीचे व्रत केले जाते। मग ही मोक्षदा एकादशी आपल्यासाठीच आहे का, किंवा आपण जे वाईट कृत्य केले त्यासाठी त्या पापापासून मुक्तता करण्यासाठी आहे का, किंवा आपल्या मृत्यूनंतर फक्त आपल्याला मोक्ष मिळावा म्हणून आहे का, तर नाही। ही एकादशी आपल्या पूर्वजांना मुक्त करण्यासाठी सुद्धा आहे। म्हणजे आजकाल बऱ्याचदा असं होऊन जातं की आपण जेव्हा पत्रिका दाखवतो ना, तर आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला पितृदोष आहे, तर तो पुत्रदोष आपल्याला लागू नये, किंवा आपले पितृ जर तृप्त नसतील, ते त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नसेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून सुद्धा मोक्षदा एकादशी केली जाते। ती कशी केली जाते आणि आपल्या पितरांसाठी आपण काय करू शकतो मोक्षदा एकादशी दिवशी, ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। ही तर मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते, ती शुक्ल पक्षात येते आणि ती आता सुरू होणार आहे 29 नोव्हेंबरला संध्याकाळी, म्हणजे रात्री 9:29 सुरू होणार आहे। आणि 1 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता ही एकादशी संपणार आहे। मग प्रॉपर आपण जो उपवास असणार आहे ना, तो आपला उपवास राहणार आहे डिसेंबरच्या 1 तारीखला। मोक्षदा एकादशीचे व्रत आपण करणार आहोत, जी काही पूजा करणार आहोत ती आपण करणार 1 डिसेंबरला। मोक्षदा एकादशीचे व्रत कसे करायचे आहे, तर सकाळी आपल्याला लवकर उठायचे आहे, म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर उठायचे। आपल्याला स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत, सूर्याला सगळ्यात पहिलं पाणी अर्पण करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे, त्यांच्याकडे नम्र विनंती करायची आहे की माझ्याकडून जी काही चुका झाल्या त्यासाठी मला माफी मिळावी। आणि आपण पूर्ण दिवस उपवास करायचा आहे। उपवासामध्ये आपल्याला फळ, दूध, जे काही उपवासाचे पदार्थ आहेत ते आपण खाऊ शकतो। शक्यतो जेवण करणं टाळावे असे शास्त्रामध्ये लिहिले आहे। त्यानंतर संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर विष्णूंची पूजा करावी, आरती करावी। त्यानंतर मोक्षदा एकादशीची जी स्टोरी आहे, जी व्रतकथा आहे ती वाचावी। त्यानंतर आपल्या कुटुंबासोबत आपण जेवण जेवून आपलं व्रत पूर्ण करावं। आता मोक्षदा एकादशीचं मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की मोक्षदा एकादशी ही फक्त आपल्या पापांच्या मुक्ततासाठी किंवा आपल्याकडनं काही चुका झाल्या त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी नाही आहे, तर आपल्या पूर्वजांसाठी सुद्धा ते आहे। आपण केलेले या व्रताचे फळ आपल्या पूर्वजांना सुद्धा मिळते। ते कसे मिळते तेही तुम्हाला सांगणार आहे। तर विषय असा होता, गोकुळ नावाचं एक राज्य होतं, त्या राज्याचा एक राजा होता आणि तो राजा झोपला होता। झोपेत त्याला असं अचानक दिसलं की त्याचे वडील पाताळात गेले आहेत, त्यांना खूप त्रास होतोय, त्यांना अक्षरशः आगीमध्ये असं टाकलं जातंय वगैरे वगैरे। आणि ते वडील त्याला स्वप्नात सांगतायत की मी काही माझी पापं केली होती मागच्या जन्मामध्ये आणि त्याच्यामुळे मला इथे खूप त्रास होतोय, प्लीज मला यातून बाहेर काढ वगैरे म्हणून। तर राजा असा तडकन उठला, जागा झाला, त्याला कळेना आता काय करू, माझे वडील एवढे त्रास सहन करतायत, मी कसं त्यांना मुक्त करू। यासाठी तो त्यावेळी जे मुनिवर असायचे, मोठे मोठे संत असायचे, ज्यांना 4 शास्त्र पुराणांचे ज्ञान असायचे, अशा लोकांना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी हे सगळं आपलं सांगितलं। मग ते सांगितल्यानंतर त्यातला एक ऋषीमुनी जे होते त्यांनी राजाला सांगितलं की पर्वत ऋषी म्हणून एक ऋषीमुनी आहेत, त्यांना सगळ्यात जास्त नॉलेज आहे,
त्यांना 4 शास्त्रे 18 पुराणे सगळं ग्रंथांचं नॉलेज आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि तुम्ही हे जे काही स्वप्न पडलं ते त्यांना सांगा. ते भूत, भविष्य आणि वर्तमान सगळं बघतात. त्यांना सगळं कळतं. ते तुम्हाला बघूनच तुम्हाला सांगून टाकतील. तर राजा त्यांच्याकडे गेला. तर त्याने पाहिलं खूप मोठं त्यांचं ते ऋषीमुनींचं मोठं सगळं होतं. ते तिथे राजा तिथे गेला तर त्यांचे तटा वगैरे बघितले त्याने. मोठं त्यांचं पूर्ण ते अक्षरशः ते गाव कसं कुटी म्हटलं जातं ते तसं होतं त्यांचं. त्यात अनेक योगी होते, संत होते तिथे बसलेले. हे जाऊन त्या मोठ्या ऋषीमुनींकडे म्हणजे पर्वत ऋषीमुनींकडे गेले. तर त्यांना बघता क्षणी ऋषीमुनींनी ओळखले. राजा काय आला तेही त्यांना कळलं. त्यांनी स्मितहास्य केलं आणि राजाकडे बघत राहिले. तर राजा जसं बोलत होता तर ऋषीमुनी स्मितहास्य करत होते. तर राजाने मध्येच आपलं बोलणं थांबवलं. आपल्याला स्वप्न पडलं हे तो सांगत होता ते त्याने थांबवलं आणि विचारलं, बाबा ऋषीमुनी तुम्ही का हसताय? मी एवढी व्यथा सांगतोय, माझे वडील एवढे कष्ट भोगतात. तर ते ऋषीमुनी त्याला, मला हे सगळं माहित आहे, तू इथे का आलायस तेही माहित आहे, तुला स्वप्न पडलं तेही मला माहित आहे आणि तुझे वडील पाताळात काय करतायत तेही मला माहित आहे. तर तू एक काम कर, हे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत आहे, ते मार्गशीर्ष महिन्याचं व्रत कर. ही जी एकादशी आहे ती मोक्षदा एकादशीचं व्रत कर. तू संपूर्ण दिवस उपवास कर. ते व्रताचे नियम त्याला सांगितले, नियम पाळ तू. आणि हे व्रत केल्यानंतर व्रत करत असताना, व्रत झाल्यानंतर रात्री जेव्हा तू तुझं वाचन होईल, तुझी कथा वाचून होईल, तेव्हा मात्र एक गोष्ट विसरू नको, तुला गंगा चालीसा वाचायची. ही गंगा चालीसा जर तू वाचलीस तर तुझ्या वडिलांनी जे पाप केली आहे ती पापमुक्तता तिथे होईल. पण गंगा चालीसा परंतु गंगा चालीसा वाचत असताना आणि हे व्रत तू पण घेत असताना एवढं मात्र सांग की हे व्रत मी माझ्या वडिलांच्या पापमुक्तीसाठी करतो. हे व्रत तू तुझ्यासाठी करत नाहीयेस. माझे वडील जे काही आता यातना भोगतायत, त्यांना जो काही दुःख होतोय त्याच्या मुक्ततेसाठी हे व्रत मी करत आहे, असं म्हणूनच तू गंगा चालीसाचे पठण कर. तू मोक्षदा एकादशी कर. तुझ्या वडिलांची मुक्ती होईल आणि ते तुला दर्शन देतील. तर हे सगळं झालं. राजा आला परत राजवाड्यात. त्याने पूर्ण व्रत केलं. त्याने संपूर्ण व्रत करताना त्याने आपण पण घेतला की हे व्रत आहे त्याचं फळ माझ्या वडिलांसाठी जाऊ दे आणि ते जे काही आता यातना भोगतायत, जे काही त्यांना त्रास होतोय त्यातून त्याची मुक्तता होऊ दे. जसं राजाने आपलं व्रत पूर्ण केलं, त्याने गंगा चालीसा पठण केलं. त्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये राजा जेव्हा झोपला होता तेव्हा त्याचे वडील परत त्याच्या स्वप्नामध्ये आले आणि त्याला सांगितलं की बाळा, तुझे व्रत केलं त्यामुळे माझी पापमुक्तता झाली. तू उदंड आयुष्य जग, तुला खूप भरपूर माझे आशीर्वाद आहे, तुझं भलं होईल आणि पुढच्या 7 पिढ्या सुखात समाधान आनंदात राहतील आणि मी तुझा आयुष्यभर ऋणी राहील. असं म्हणून त्याचे वडील हे स्वर्गवासी होताना किंवा त्यांचे वडील हे वैकुंठात जात असतानाचा प्रवास त्याला स्वप्नात दिसतो. राजा सकाळी उठतो, खुश होतो, तो ऋषीमुनींकडे जातो आणि खरंच नमस्कार करतो आणि सांगतो की तुम्ही मला जे व्रत सांगितले ते मी केले एकादशीचे आणि माझ्या वडिलांनी मला स्वप्नात दर्शन दिले आणि अशी त्यांना पापमुक्तता झाली आहे त्यांची आणि ते वैकुंठवासी जात असताना त्यांनी मला दर्शन देऊन मला आशीर्वाद दिले. तुमचे खूप खूप धन्यवाद ऋषीमुनी. तर ही अशी संपूर्ण कथा आहे. म्हणून मोक्षदा एकादशी नावच तसं आहे की मोक्ष मिळण्यासाठी. एक तर आपण जे काही चुकीचं कर्म करतो त्यातून मोक्ष मिळवण्यासाठी ही एकादशी केली जाते. किंवा आपले जे पूर्वज आहेत तर त्यांना कुठेतरी त्रास होत असेल किंवा त्यांची मुक्तता झाली नसेल तर त्यासाठी हे व्रत केले जाते. आणि हे व्रत करताना मात्र पण घ्यायचा असतो की हे व्रत जे आहे मी माझ्या वडिलांसाठी असू दे किंवा आपले जे कोण पूर्वज असेल किंवा मला जो काही पितृदोष आहे, ज्या व्यक्तीमुळे मला हा पितृदोष लागलेला आहे, त्यांचं जे काही त्यांना जे काही पाहिजे ते त्यांना भेटू दे आणि त्यांची मुक्ती होऊ दे, त्यांचा एक नवीन जन्म सुरू होऊ दे, यासाठी ते व्रत आहे. असं म्हणून ते व्रत करायचे आहे. हे व्रत करताना गंगा चालीसाचं पठण सुद्धा करायचे आहे. असं म्हटलं जातं की मोक्षदा एकादशीला म्हणजे आपण म्हणतो गंगा स्नान केलं तर आपली जी काही पापं धुतली जातात, म्हणून गंगेला एवढं जास्त महत्त्व आहे की त्या दिवशी आपण जर घरामध्ये जर गंगाजल आणून ठेवलेलं असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये 2-3 थेंब गंगाजल टाकून ते आपण स्नान करावं. म्हणजे गंगाजल स्नान केलेल्याचं थोडंसं पुण्य आपल्याला तिथे मिळून जातं. म्हणून मोक्षदा एकादशीला गंगा चालीसा पठण केलं जातं आणि आपल्यातील जी काही वाईट आपण कृत्य केलेली असते, आपण पाप केली असते, ते सगळे धुवून जातात किंवा मृत्यूनंतर आपल्याला मोक्ष मिळावा यासाठी मोक्षदा एकादशीचं व्रत सुद्धा केलं जातं.
तसंच या एकादशी दिवशी काय करू नये, तर बऱ्याच घरामध्ये एकादशी पाळली जाते, एकादशीमध्ये मच्छी वगैरे खाल्ली जात नाही. तर काही जण तर सगळेच एकादशी म्हणजे वर्षाच्या 24 एकादशी ज्या येतात त्या एकादशीमध्ये उपवास केले जातात. तर काही घरांमध्ये हे पाळलंही जात नाही, त्यांना माहितीही नसतं की एकादशी आहे वगैरे. तर मोक्षदा एकादशी दिवशी खास करून आपण प्रयत्न करावा, जी लोक एकादशी पाळत नाही त्यांच्यासाठी आहे की तुम्ही प्लीज त्या दिवशी कुठच्याही प्राण्याची हत्या करू नका. ते भयंकर पाप त्या दिवशी लागेल. मोक्ष तुम्हाला जर मिळणारा असेल ना, तो सुद्धा तिथे हे होऊन जाईल की तुम्हाला भेटणार नाही. मग तुमच्याकडून कुठचं तुम्ही जरी म्हणत असाल ना की मी थोडी स्वतः मारतोय, मी चिकन आणतोय, मी फिश खातोय, मी थोडी स्वतः मारतोय, तुम्ही जरी स्वतः मारत नसाल ना तरीही तुम्ही त्या पापाचे भागीदार होतात. असं म्हटलं जातं. ह्याला म्हणून सांगते की शास्त्रामध्ये सांगितलं जातं की आपण चिकन खातोय म्हणून फक्त आपण पाप पाप म्हणजे आपण फक्त आता असं म्हटलं जातं की चिकन खाणं वगैरे किंवा मच्छी खाणं पाप आहे वगैरे. मग एकादशी दिवशी मांसाहार करू नये. मग फक्त तुम्ही खाताय म्हणून तुम्ही एकटे पाप तुम्हाला लागते का? काही लोकांचं असं म्हणणं असतं की मी तर बाबा खातच नाही, मी फक्त आणून देतो, मुलांचं लागतं, बायकोला लागतं, किंवा बायको म्हणते माझे उपवास असतात, माझे वार असतात, पण मुलांना पाहिजे म्हणून मी बनवून घालते. तर असं नाहीये, तुम्हाला पाप लागत नाही असं नाही, तुम्हाला सुद्धा ते पाप लागतं असं म्हणतात. आता समजा एखादा पाळीव प्राणी आहे, तुम्ही फिश म्हणू नका किंवा चिकन म्हणू नका, समजा तुम्ही तो विकत असाल तर तुम्हाला पाप लागतं. तो खरेदी करत असाल, जो खरेदी करतो त्याला पाप लागतं, जो मारतो त्याला पाप लागतं, घरी आणून जो स्वयंपाक करतो ना त्याला सुद्धा पाप लागतं, आणि जो जेवणारा असतो ना त्याला सुद्धा पाप लागतं. म्हणून तुम्ही असं म्हणू नका की मी फक्त मुलांसाठी आणून देतो, मी थोडीच खातोय, माझा संबंधच नाहीये, मी खातच नाहीये, असं नाही. जर तुम्ही विकत आणून देत असाल ना तर तुम्हाला सुद्धा पाप लागतंय. बायको जर घरात जेवण बनवत असेल ना तर तिला सुद्धा ते पाप लागतं, भले तिने त्या दिवशी नाही खाल्लं तरी. बऱ्याच बायका असं म्हणतात की आम्ही नाही खात गुरुवारची मच्छी, आम्ही तर मुलांना फ्राय करून देतो. पण जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा तेव्हा तुम्ही सुद्धा त्या गोष्टीसाठी पापाचे भागीदार झालेले असता. भले तुम्ही विकत आणा नाहीतर फुकट खा. म्हणून शक्यतो त्या दिवशी घरात मांस मच्छी नकोच. मोक्षदा एकादशीला आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे. या दिवशी आपण काही तासमिक जेवण खायचं नाही, शक्य करा दूध फळे मिष्टान्न खायचं आहे आपल्याला. त्यानंतर घराची साफसफाई वगैरे स्वच्छता ठेवा. गरीब जर एखादी कोणा व्यक्ती तुम्हाला मिळत असेल रस्त्यामध्ये मुलांना शाळेत सोडायला जाताना, ऑफिसमध्ये जाताना, तर थोडंसं जे काही अन्न तुम्ही घरात शिजवलं असेल, काही असू दे, किंवा केळी असेल, असं म्हटलं जातं की केळं हे सगळ्यात मोठं दान मानले अन्न पदार्थामध्ये. सगळ्यात जास्त जर तुम्हाला कोणता पदार्थ पुण्य कमवून देईल ना तर तो केळा आहे. म्हणूनच तुम्ही बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार केले जातात किंवा लक्ष्मीची पूजा केली जाते किंवा आपलं दिवाळीला लक्ष्मीपूजन आपण करतो तेव्हा आपण केळी दान करतो. का केळी दान करतो? केळ्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. केळं दान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्ही ऑफिसला निघत असाल तर अर्धा डझन केळं रस्त्यामध्ये जर तुम्हाला कोण भेटत असेल तर त्यांना दान करा. तेवढ्यात पुण्य आपण पदरात घेऊन निघू शकतो. मोक्षदा एकादशीचा महाउपाय जर तुम्हाला सांगायचा झाला तर अदम मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगते, ही मोक्ष एकादशी पापांपासून मुक्तता करण्यासाठी, एक तर आपल्या पापांपासून आणि आपल्या पूर्वजांच्या पापांपासून मुक्तता त्यांना मिळावी, त्यांची मुक्ती व्हावी, त्यांना दुसरा जन्म मिळावा म्हणून. तर ह्यासाठी ना एकच काम करायचे, आपल्याला एक दिवा लावायचा आहे. असं म्हटलं जातं मोक्षदा एकादशीला आपण हा जो दिवा लावतो ना तो डायरेक्ट पूर्वजांना मिळवायला जातो. म्हणजे पूर्वजांपर्यंत तो दिवा पोहोचतो, आपण त्यांना उजेड देतो असं म्हटलं जातं. एक बाहेर दिवा लावायचा आहे. आपल्याला तिळाचं तेल मिळत असेल तर त्यात मोहरीचं तेल असू दे किंवा तिळाचं तेल असू दे, त्यात तेलामध्ये आपण तो दिवा लावायचा आहे. दिवामध्ये आपल्याला काळी तीळ आणि हळद असते ना आपली, चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि आपल्याला हा दिवा ना अखंड दिवा लावायचा आहे. जसं की एकादशी आपली स्टार्ट होते बघा, शनिवारी रात्री स्टार्ट होते ना, मग शनिवारी रात्री आपण 9:30 वाजता दिवा लावायचा आहे. प्रयत्न करा अखंड दिवा राहू देतो दुसऱ्या दिवशीपर्यंत. म्हणजे डिसेंबरला मोक्षदा एकादशी आहे, मग 1 डिसेंबरला संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत तो दिवा चालू राहू दे असं म्हणतात. समजा पूर्वजांना आपल्याला मोक्ष मिळत असेल, आपल्या पूर्वजांना आपल्या पुण्याचं, आपण जे काही व्रत करू त्याचं पुण्य आपल्या पूर्वजांना मिळत असेल ना, असं म्हटलं तो दिवा त्यांना प्रकाश दाखवतो.
त्यांना वैकुंठापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे ना, तो दिवा दाखवतो असं म्हटलं जातं. मग हा दिवा आठवणीने मोक्षदा एकादशी दिवशी आपल्या घराबाहेर लावा आणि थोडंसं पाणी शिंपडा तिथे. म्हणजे समजा असं म्हटलं जातं की सकाळी सकाळी बाहेर आपले पूर्वज रात्री जे असतात ना, आपले पूर्वज आपल्या घराबाहेर येऊन बसलेले असतात. आपण थोडं पाणी शिंपडलं ना असं, तर ते तृप्त होऊन निघून जातात. तर असं सगळं आहे. तर हे असं थोडे 1-2 उपाय छोटे छोटे जर तुम्ही केले, तर तुम्हाला पूर्वजांपासून काही त्रास होणार नाही, पितृदोष लागणार नाही, मोक्ष प्राप्तीसाठी तेही मोकळे होतील, तुम्हालाही मोक्ष प्राप्त होईल. म्हणून खरं म्हणतात कुणाचंही जसं देवाला आहे ना, पूर्वज आपले जे आहेत ना, आपण असं पितृदेव बोललं जातं, जसं देवांना महत्त्व आहे ना, तेवढंच महत्त्व पितृदेवांना आहे. समजा तुम्ही देवांना खुश करण्याचा प्रयत्न करताय, देवाकडे बत्ती लावताय, दिवा लावताय, देवाची पूजा आराधना करताय, पण पितृ मात्र तुमचे रुष्ट आहेत. तर असं जर असेल ना, तर तुम्हाला कधीही यश प्राप्ती धन दौलत काही भेटणार नाही. अक्षरशः मुलं बाळं होण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम होतात. जर तुम्हाला जर तुम्हाला मूल हवं असेल किंवा धनधान्य समृद्धी तुमच्या घरात नांदायला हवी, यासाठी जसं आपण देवासाठी करतो ना, तसं आपल्याला पितृदेवांसाठी पण करायचंय. नाहीतर फक्त एकच गाडी चालवतोय, दुसरी गाडी चालतच नाही, तर संसार कसा चालणार? ते पण आहे ना. मग बरोबर घेऊन चालायचं. पितृदेवांना पण आपण आपलं त्यांना खुश ठेवायचंय आणि देवांना पण खुश ठेवायचे आहे. तर एक वेळ ना असं म्हटलं तर देवाची पूजा नाही केली तरी चालेल, पण पितरांना तुम्ही अन्नधान्य द्या, पितरांच्या नावाने दान करा, असं म्हटलं जातं, जेणेकरून तुम्हाला पुण्य मिळेल. मग देवा एवढं स्थान पितरांना सुद्धा आहे, कारण देव फक्त खुश होऊन होणार नाही, पित्र सुद्धा खुश झाली पाहिजे, तर तुम्हाला ते आशीर्वाद देणार. नाहीतर मी भरमसाठ दान करतोय, मी भरमसाठ देवाचं पूजा अर्चना करतोय, पण इथे माझे पुत्रदृष्ट आहेत, तर कशी प्रगती होईल? आपल्याला प्रगती हवी असेल तर पितरांसाठी सुद्धा आपण त्यांचे मोक्ष मिळावा, त्यांना मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे. मोक्षदा एकादशीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद.